तुम्ही जर मुंबईत राहतायत आणि पालेभाजी खातायत तर तुमची काळजी वाढवणारीच अशी बातमी आहे। कारण तुमच्या ताटातही गटाराच्या पाण्यातली भाजी येते का असा प्रश्न उपस्थित होतोय। भिवंडीत सर्रासपणे गटाराच्या पाण्यावरती भाजी पिकवली जाते। कपडा कारखान्यातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडलं जातं आणि त्याच पाण्यावरती शेती केली जाते। तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांनी। आपण पाहूया। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपल्या ताटात केमिकलांना दूषित पाण्याची भाजीपाला तर नाही ना, असाच काही प्रकार भिवंडी शहरात उघडकीस आलेला आहे। आपण जर बघू शकता तर एका बाजूला ही जी कामवारी नदी आहे, या नदीचा पाणी पूर्णपणे दूषित झालेला आहे। केमिकलयुक्त असा हा पाणी आहे आणि याच पाण्यावरती काही ठिकाणी भाजीपाला पिकवला जातो आहे आणि ताजा स्वच्छ भाजीपाला म्हणून या भिवंडी मार्केटमध्ये विकला जातो आहे। आपण जर बघू शकता तर कामवारी नदीच्याच बाजूला जी भाजीपाल्याची जी शेती आहे, ही शेती जर बघू शकता आपण तर या ठिकाणीच ह्या दूषित आणि केमिकलयुक्त पाण्याने ही भाजीपाला पिकवला जातो आणि हाच भाजीपाला हा विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला जातो आहे। केमिकलयुक्त भाजीमुळे तुमच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो आहे। तुमच्या जीवाशी हे शेतकरी खेळतात आहेत। अशाच काही प्रकार भिवंडीमध्ये आहे। याकडे शासनाने लक्ष दिला पाहिजे आणि असे केमिकलयुक्त आणि दूषित पाण्यावरती जे भाजीपाला पिकवतात यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे। फैयाज शेख, साम टीव्ही, भिवंडी।